हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण नाऊन म्हणजे नामे, NOUNS नाऊन म्हणजे नामे, तर भाववाचक नाम म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. आणि भाववाचक नाम म्हणजे काय, तर जे एखादं म्हणजे आपण ज्याला स्पर्श करू शकत नाही ते काय आहे हे आपण दाखवू शकत नाही, त्याला म्हणतात भाववाचक नाम. आता मर्सी म्हणजे दया, आपण दाखवू शकतो दया. एखाद्या कुत्र्याचा पाय मोडला, त्याला जखम झाली, त्यावर आपण हळद टाकतो. का टाकतो? आपल्याला त्याची दया येते म्हणून टाकतो. पण ती दया म्हणून काय आपण दाखवू शकतो? नाही दाखवू शकत. MERCY, मर्सी म्हणजे दया. बघा आता, बर्थ म्हणजे जन्म, त्याचा जन्म झाला, एखादं बाळ जन्माला आलं, त्याचं तिकडे त्याला एक मुलगा झाला असं आपण सांगतो, मग त्याचा जन्म झाला म्हणतो. BIRTH, बर्थ म्हणजे जन्म. बर्थ डेट, बर्थ डेट त्याची एवढी आहे, बड्डे आहे त्याचा, आपण म्हणतो ना बड्डे आहे म्हणतो ना, तर तसं. तर आपण ते काय ते आपण नाही दाखवू शकत. लव म्हणजे प्रेम, LOVE, लव म्हणजे प्रेम. तर प्रेम, आईचं मुलावर प्रेम असतं. तुम्ही जर पडलात तर आईला किती वाईट वाटतं, धडधडतं तिचं काय. आईच्या डोळ्यात पाणी बघितलात तर तुम्हाला किती वाईट वाटतं की नाही? एक वेगळं काहीतरी वाटतं ना. मग ते तुमचं प्रेम असतं एकमेकावर, आईचं मुलाचं. LOVE, लव म्हणजे प्रेम. टर्न म्हणजे पाळी किंवा क्रम. आतमध्ये येतात ऑफिसमध्ये वगैरे, तर पाळीने या, पाळीने या, क्रमाक्रमाने या. वर्गात पण कुठे असं काहीतरी असलं, शाळेत सांगतात ना, पाळीने या, क्रमाने या. TURN, टर्न म्हणजे पाळी किंवा क्रम. कंडिशन म्हणजे स्थिती, CONDITION, कंडिशन म्हणजे स्थिती. स्थिती, आपण खूप पाऊस पडला आणि भरपूर पाणी आलं, नुकसान झालं, की आपण बोलतो ना, बाबा त्यावेळी पाणी आलेलं, आता कशी काय स्थिती आहे तिकडची, म्हणजे चौकशी करतो की नाही. मग हा शब्द त्यावेळी वापरतो आपण. तर असे त्या ठिकाणी असे शब्द वापरतो आणि ते आपण दाखवू शकत नाही, हात लावू शकत नाही. अशा शब्दांना भाववाचक नाम असे म्हणतात. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.